नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण स्पेशली बाहेर जातो. तर उन्हाळ्याची सुट्टी सुरू असल्याने उपराजधानीतील अनेक जण कुटुंबासह बाहेरगावी जातात आणि यावेळी कितीही दक्षता घेतली तरी चोरट्यांच्या नजरा अशा घरांचा शोध घेतच असतात आणि संधी मिळताच ते त्यांना टार्गेट करतात. तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की मागील वर्षी एप्रिल, मे आणि जून या महिन्यात 274 घरफोडींची नोंद झाली होती आणि आश्चर्याची बाब म्हणजे यातील 40% घटनांमध्ये घरमालक हे बाहेरगावी गेलेले होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडतात. अनेक जण गच्चीवर झोपण्याचा आनंद घेतात तर काही जण बाहेरगावी जातात. अशा वेळी घराला कुलूप लावून जाणे देखील सुरक्षित नसते. घरात लोक असतानाही चोरांनी घरात शिरून चोरी केल्याच्या घटना घडतात. शिवाय कूलरच्या आवाजामुळे अगदी बाजूच्या खोलीत काय सुरू आहे याची कल्पना देखील येत नाही. त्यामुळे चोरांचे काम आणखी सोपे होते. तर मित्रांनो, जर तुम्ही सुट्ट्यांमध्ये घराबाहेर जात असाल, बाहेरगावी जात असाल, कुठे फिरायला जात असाल तर त्याची माहिती सोशल मीडियावर अपडेट करू नका. सबकुछ ऑनलाईनच्या जमान्यात अनेक जण बाहेरगावी जाताना अगदी सेल्फीसह सर्व अपडेट्स टाकतात. त्यामुळे अनेकांना तुम्ही कुठे आणि किती दिवसांसाठी गेला आहात याची कल्पना येते. चोरांना अशा अपडेट्स मिळाल्या तर त्यांच्या हाती आयते खोलीतच सापडते. त्यामुळे अशा प्रकारच्या अपडेट्स आपण टाकायच्या टाळल्या पाहिजेत. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की चोरीच्या ठिकाणी सीसीटीव्ही जर असले तर त्याचा फायदा पोलिसांना नक्कीच होतो. पण अद्यापही बहुतांशी घरे आणि कॉलन्यांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यातही अनेक अडथळे येतात. चोरटे देखील याचा फायदा उचलतात आणि विशेषतः बेलतरोडी, MIDC, पारडी, माठोडा, हिंगणा या पोलीस ठाण्यांतर्गत घरफोडीच्या जास्त घटना घडल्याचे आढळते. तर मित्रांनो, जर तुम्ही नागपुरातील रहिवासी असाल तर नागपूर पोलिसांच्या गुन्हे नोंदीनुसार विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील वर्षी एप्रिल, मे व जून महिन्यात 274 घरफोडींची नोंद झाली होती आणि मे महिन्यात 111 तर जूनमध्ये 102 प्रकरणे होती. बहुतांश प्रकरणात चोरांनी घर किंवा इमारतीच्या आत शिरून चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर यातील अनेक गुन्ह्यांमध्ये घरमालक हे कुलूप लावून लग्न समारंभ अथवा गावाला गेले होते. घरी परत आल्यावरच त्यांना घरफोडी झाल्याचे समजले. तर मित्रांनो, कृपया ही एक तुमच्यासाठी सावधगिरीची बातमी आहे की जर तुम्ही अशा प्रकारे घर सोडून जात असाल, बाहेरगावी जात असाल तर कृपया आपली सुरक्षितता तपासूनच घरी जावे किंवा महत्त्वाचा मुद्देमाल घरात ठेवू नये. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब